नर्मदे हर आपण आलेलो आहोत दूधधारा या ठिकाणी आलेलो. मैयाचं उगमस्थान अमरकंटक या ठिकाणी आलेलं असताना याला दूधधारा का म्हटलं जातं तर महर्षी दुर्वास ऋषी यांनी या ठिकाणी तपश्चर्या केलेली आहे. तपश्चर्या केलेली असल्यामुळे त्यांना गाईच्या रूपामध्ये नर्मदा मैयाने दर्शन दिलेलं आहे. आणि गाईच्या रूपामध्ये दर्शन दिलेलं असल्यामुळे गाय ही दूध देत असते आणि दूध देत असल्यामुळे म्हणून या ठिकाणी दूधधारा असं नाव पडलेलं आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी हे माकडं पण असतात आणि हे माकडं त्रास असतात म्हणून सावधान राहण्याचं गरजेचं या ठिकाणी हा दूधधारा आहे. मैयाच्या दूधधारा म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण आहे. बघू शकता तुम्ही नर्मदे हर दूधधारा. अगदी असं जर बघितलं तर पाणी दुधासारखंच दिसतं आपल्याला म्हणून त्याला दूधधारा म्हटलेलं आहे. आणि या ठिकाणी दुर्वास ऋषीची गुफा आहे. या गुफेमध्ये दुर्वास ऋषी साधना करायचे. नर्मदे हर. आता आपण जो उभा आहोत हा उत्तर तट आहे आणि आता नंतर जो आपण प्रवास करणार आहोत तर तो दक्षिण तटाचा प्रवास आहे. नर्मदे हर.